नमस्कार. आपण पाहताय ठाणे 24 तास. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील भाजप गटनेते मुकेश मोकाशी, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आणि नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी भाजपकडून रवींद्र फाटक यांचा सत्कार देखील करण्यात आला. रवींद्र फाटक हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजप पक्षाकडून मला या अगोदर देखील पाठिंबा दिला होता. त्यांचे मी आभार मानतो. नगरसेवक निधी समस्येबाबत प्रयत्न करणार असल्याचं देखील विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले. महायुती म्हणून भाजप पक्षाकडून महायुतीचा धर्म ठाण्यात पाळला गेला आहे. भाजपची देखील इच्छा निवडणुकीदरम्यान संजय केळकर यांनी व्यक्त केली होती. मात्र या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून वरिष्ठांकडून आदेशानुसार रवींद्र फाटकांना उमेदवारी देण्यात आली होती, असे ठाणे जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले. आज मी सुरुवात केली की बिनविरोध जरी झालं असेल तर आपल्या नगरसेवकांना सगळ्यांना भेटणं जरूर आहे, कारण ते माझे मतदार आहेत आणि त्या माध्यमापासून मी आता सुरुवात केलेली आहे. पहिलं सर्वप्रथम मी या ठाणेमधून नगरसेवक होतो आणि ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होतो आणि इथून माझी राजकारणाची सुरुवात झाली होती. म्हणून पहिल्यांदाच मी या नगरसेवकांना, आमचे सहकारी महायुतीचे नगरसेवक, BJPचे सर्व नगरसेवकांना आज भेटायचं अध्यक्ष संदीप लेलेंनी सांगितल्यानंतर सर्व नगरसेवकांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत, त्या माध्यमातून आपण प्रयत्न करणारच आहेत. पण इथून आशीर्वाद घेऊन आता मी वसई विरारमध्ये चाललेलो आहे. तिथे सर्व लोकांना भेटणार आहे. त्या माध्यमातून आजपासून जेवढ्या महानगरपालिकेमध्ये जेवढे आपले नगरसेवक आहेत, प्रत्येक नगरपालिकेमध्ये मी भेट देणार, नगरसेवकांना भेटणार. त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्या विधानसभेच्या माध्यमातून मांडायचं. 100% महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब किंवा पवार मॅडम असतील, सर्वच महायुतीचे सर्वच नेते आमचे पूर्ण या जिल्ह्याचे, पालघर जिल्ह्याचे सर्व ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी आमचा विजय निश्चित होता. की आमच्याकडे संख्या पण तेवढी विजयाची होती, 900च्या पार होती आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे पण तेवढी संख्या नसल्यामुळे विरोधी पक्षाने पण आम्हाला जी मदत केली, मग त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो. हे पूर्वीपासूनच सर्व नगरसेवकांशी आणि सर्व लोकांशी संबंधित आहेत. आमचे गाववाले आहेत कोकणातले, त्यामुळे माझाही त्यांचा स्नेह चांगला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 1100 जवळपास मतदार म्हणजे नगरसेवक हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात होते. त्यापैकी बहुतांश हे 900पर्यंतचे जे नगरसेवक आहेत ते महायुतीच्या बाजूने ऑलरेडी आहेत असं चित्र होतं. त्यामुळे खरं तर निवडणूक करण्यालाही तसा अर्थ नव्हता, परंतु एक प्रक्रिया असते, त्यामुळे अर्ज भरले गेले. परंतु नंतर लक्षात आलं की निवडणूक प्रक्रिया विनाकारण करण्यापेक्षा आणि कटुता आणण्यापेक्षा विरोधकांनी समंजसपणा दाखवला. त्याबद्दल त्यांचे मी एक प्रकारे आभार मानेन. आणि ही निवडणूक बिनविरोध झाली आणि रवींद्र फाटक आता दुसऱ्यांदा या मतदारसंघातून 6 वर्षाकरता विधान परिषदेवर गेलेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांतर्फे त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय. आणि त्यांनी लगेच निवडून आल्यानंतर आता मतदान तर झालंच नाही आहे, आपल्याला काय गरज नाही अशी भावना न ठेवता त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मतदान न करताही त्यांनी नगरसेवकांना भेटीला यायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या भाजपच्या गट कार्यालयात आज त्यांनी सुरुवात केली आहे. चांगला दिवस आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे आपलं आराध्य दैवत श्री गणेश गजानन यांचे मोदक करून आणायची इच्छा मडवीताईंना झाली. हा त्यांचं सौभाग्य आहे. त्यांना मोदकाचा प्रसाद सुरुवातीला मिळालेला आहे. एक आपण संकेत जर मानायचं गेलं तर चांगली गोष्ट घडलेली आहे आणि त्यांच्या पुढच्या कार्यकालाला शुभेच्छा देतो. आणि मी एक विशेष करून त्यांना विनंती म्हणा, सूचना म्हणा करेन की आता तुम्ही टेक्निकली शिवसेना या पक्षातनं नगरसेवक आहात, भाजपचे नगरसेवक ठाणे शहरात 28 आहेत आणि आपली युती आहे. तर साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आहेतच शिवसेनेच्या नगरसेवकांकडे, आमचे 2 आमदार आहेत. तुम्ही विशेष करून लोकप्रतिनिधी, तुम्ही आता नगरसेवकांचे आहात, त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची काळजी तुम्ही जास्त घ्यावी अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करेन.